भिकारी पंढरीचा वार करी, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम तुकाराम महाराज. श्री गुरु
मारोतराव महाराज आणि प्राप्त स्मरणीय सर्वांचं अधिष्ठान संत शिवालाल महाराज यांची सेवा आहे. कारण साधन आणि साध्य काय आहे महाराज? जवळजवळ घनश्याम हरिभाऊ राठोड यांचं गोड जेवण आहे. करणारे त्यांचे सुपुत्र सुखदेव घनश्यामराव, भारत घनश्यामराव, शरद घनश्यामराव आणि सौभाग्यवती आशासाई राठोड. हे कुटुंब परिवार एका विचारामध्ये आलं. ग्रामसभा घेतली. दुःखातून बाहेर निघत 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 बराच वेळ, बराच काळ, बराच सेकंद, बरेच दिवस गेले. त्याने असं ठरवलं की प्रत्येकाच्या माग देवाचं संत, पण स्वतंत्र घेता येत नाही. त्याला डॉक्टरचा सल्ला लागत. कार्यक्रम करायचा आहे ना, हे डायरेक्ट करता येत नाही, कोणाच्या तरी माध्यमातून करावं लागतं. तारावर आकडे भरपूर टाकतात, पण डिपूवर आकडा टाकता येत नाही. डिपूवर टाकला बुग्गाच. बरोबर आहे ना? मग मला जाधव भाऊचा फोन आला. म्हणले बाबा मी असा प्रवासात होतो आळंदीहून येत असताना. म्हणलं ठीक आहे. म्हणले बाबा कार्यक्रम पाहिजे. म्हणलं कुठं? म्हणले गोवर्धन हिवरा. म्हणलं चांगलं येऊ. या परिसरा मी आलतो, पण इथं खातं ओपन झालं नाही. बरेच दिवस लागले खातं ओपन व्हायला. अर्धा म्हातारा झालो 61 वर्ष. तरी मला वाटलं मी लांब आलो, अंजाळी तांड्यावर आलो. पण ज्या वेळेस भजनी मंडळी, मृदंगाचार्य आणि आमचे महाराज बघितले ना, अशीच महाराज, मी तर म्हणलं घरीच आलो. समाज छान आहे, सुंदर आणि नियोजन चांगलं लावलं. बरं जाधव महाराज तुम्ही. काय नाव? रामजी. रामजी जाधव. चांगला माणूस. तेव्हा चांगला माणूस, हुशार आहे, डीएड करून सीईटी गेलेला माणूस आहे. नाही तर हे असं नियोजन, अशी शिस्त, हे वातावरण आम्हाला फायला मिळत नाही. कधी लक्षात ठेवा. सुंदर वाजविणार आणले, छान गाणारे नंबर 1 आणले, साऊंड सिस्टम बी चांगलं लावलं. नाही तर अशा गोष्टी आम्हाला घडत नाही. कुठं भजनी असतात, वाजविणार नसतात. वाजविणार आहे, भजने नाही. भजने आहेत तर ऐकणार नाही. कोण्या दिवशी सकरा तर कोण्या दिवशी शिमगा, कोण्या दिवशी दिवाळी. याला प्रमाण आहे माझ्याकडे. कोटे काही कोटे काही एक मला वाटायले मी पंढरपूरच्या 65 एकर मध्ये उभा आहे. बघा वातावरण सुंदर. नंबर 1. आता अभंगाची सुरुवात बघा. घनश्यामजी राठोड यांच्या गोड जेवणानिमित्त हा कार्यक्रम आहे. आणि प्रसंगाला अनुसरून तुकोबारायाचा 4092 अभंगापैकी 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अभंग. मग या अभंगाद्वारे, या अभंगामधून, अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतात. काय करतात? उपदेश. म्हणजे मार्गदर्शन करतात. बर, मार्गदर्शन करण्यासाठी दृष्टांत घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतंय? दृष्टांत. डायरेक्ट सिद्धांत सांगता येत नाही. मग किती तुकोबाराया हुशार. महाराजाने असा दृष्टांत घेतला खेड्यामधला.
रनिंग मधला व्यवहार नाही. अभंगाचं पहिलं चरण. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम. आता अभंगात अक्षर ना बघा, रंग घेतला आणि या रंगाच्या द्वारे तुकोबऱ्या उपदेश करतात. काय उपदेश करतात? 2 मिनिटात ऐका. आता कार्यक्रम कशाचा आहे? गोड जेवणाचा. ज्यांचं गोड जेवण आहे ना त्यांचं नाव घनश्याम. बघा हे नाव चांगलंय. देवाचं नाव आहे एक आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने एक केलं. स्वच्छ संसार केला, उत्कृष्ट शेती केली. आपल्या दुकानात कीर्तन कळत ना. आणि होता होईल तितकं लोकांचं चांगलं केलं. वाईट येण्याची हेतू मना त्याला म्हणता येत नव्हतं. त्याला अशी कंबर बांधली नाही, पण कंबर बांधणाऱ्याला सहकार्य केलं आणि गाणाऱ्याला मदत ते पिंड म्हणजे शरीर. बघा ना, ज्याची 12वी झाली त्याची 13वी होती. ज्याचं 12स झालंय ना त्याचं 13स. शास्त्राचा सिद्धांत. बघा ना, या पा पाणी हिटरवर तापवा, पाणी चुलीवर तापवा की पाणी गॅसवर तापवा. तापविलेलं पाणी ते तापलेलं राहत नाही. त्याचा निसर्गाचा नियम आहे. ते पाणी थंड म्हणजे गार होते. होते का नाही? होतंय का नाही? तसं जन्म जसं पाणी कशाने तापवा. पाण्याचा गुण काय आहे? स्वभाव. ते काय होतंय? काय होते? थंड होतंय. तसं हे जसा स्वभाव आहे, हे जसा नियम आहे, हे त्याचा एक गुण आहे. तसं जन्मलेला माणूस काय होतंय? ते सूर्य उदय झाला ना त्याचा अस्त होत. कधी बघा, तुम्हाला 2 मिनिटात सांगू. आता एवढ्यापैकी सूर्य निघण्याची वाट बघतात का सूर्य मावळण्याची? नाही, माझं बोलणं समजायलंय का चॅनल बदलू? कसं आहे, तुम्ही जास्त वाट कुणाची बघता? मावळता सूर्याची बघता का निघत्या? नाही, कळ ना का? नाही, कशाची वाट बघता?
जास्त निघण्याची. मावळणारचे बघत आहेत का नाही, केव्हा सूर्य निघत आहे हे बघ, सगळे वाट बघतात. कधी बघा तुम्ही निघण्याची वाट बघतात. माझं कळलं ना, आलं लक्षात तुम्ही. मग माणसं जन्मायची वाट बघतात का मरायची? बोला. हा, मरायची वाट बघतात का? नाही. पण एक लक्षात ठेवा, हे पा, मेल्याशिवाय जन्मत नाही, का सूर्य मावळल्याशिवाय उगवत नाही. हे तर तुम्हाला माझं बोलणं कळालं ना. आता उत्तर बघा. जसं सूर्य तसं माणसाचा नियम आहे. माणूस जन्मला की मरतो. आता मरण्याचं शास्त्र आहे. माणूस कसंही मरत नाही, कुठेही मरत नाही, कधी मरत नाही. बरं, याला शास्त्र काय आहे 2 मिनिटात ऐका. हे बा, जन्म वाचा तिथं होत, लग्न लागायचं तिथं लागतं, मरण जिथं आहे तिथं मरते. कधी बघा. आता 2 मिनिटात ऐका. तुम्ही वयस्कर माणसं, माझं हे म्हणणं होतं देवाचा जन्म मंदिरात व्हावा. देव प्रगट बरोबर आहे ना, पण कृष्ण परमात्मा कुठं प्रगट झाले? कुठं कुठं? जेलमध्ये. हा, मोकळं बोलायचं. ते कारागरण असं किचकट कळ नाही. मोकळं रब गावरान भाषा कळत येऊ माणसाला. ते नाकात बोलणं जमत नाही. कुठं कुठं प्रगट झाले? जेलमध्ये. 2 मिनिटात ऐका. आता आज आपल्या गावचे चांगल्या प्रतिष्ठित माणसाचं, आमदार साहेबाचं, खासदार साहेबाच्या परिवारातलं, त्याच्या मुलाचं, त्याच्या नाताचं किंवा स्वतःचं लग्न 2 मिनिटात सांगा, आपल्या जाळी तंड्यामध्ये होईल का मंगल कार्याला शिरसाळ्याला होईल? कुठं होईल? मंगल कार्यात. इथं झालं तर उलट्या होत्यात का? काय मळमळ करताय का? पण त्याचं एक कारण आहे, चांगल्या माणसाचं लग्न कुठं होणार? मंगल कार्यात. पण एक लक्षात ठेवा, बसल्या बसल्या विचार करा, जेव्हापर्यंत देवाच्या बापाचं लग्न चिखलात झालं, बरोबर आहे का चूक आहे? अहो, राजा दशरथाचं लग्न कुठं लागलं? बेटा समुद्रात लागलं, बरोबर आहे ना? हे पहा, जन्म व्हायचा तिथं होणार, लग्न लागायचं तिथं लागणार, माणूस मरायचं तिथं मरणार. बघा ना, आता माणसाचा दृष्टिकोन आहे. माणूस म्हणजे परळीला जर जाईपर्यंत बसला असतं मुंडे हॉस्पिटल मध्ये तर वाचवीत होतो. ते जातानीच जिथं अलीकडं, बरोबर आहे का चूक आहे? हे तिथं त्याची जागा आहे. ह्याला प्रमाण आहे का त्यामध्ये? मरणाच्या ठाया जाणे लागे आपुल्या पाया. म्हणजे आपण होऊन तिथं त्या माणूस तिथं ऑटो करून नेऊन घालतोय, तिथं जाग्यावर माणूस जातोय. माझं बोलणं कळालं ना? जन्म. आता एक झालं. चला 2 मिनिटांमध्ये आता संन्यासी, ब्रह्मचारी, कळालं ना? हे उत्तरायणमध्ये गेला पाहिजे, उत्तरेकडे तोंड पाहिजे. माझं बोलणं कळालं ना? आणि वारकरी आहे ना, कधीही मरू द्या. बरं, तुम्ही आम्ही कधी मेले पाहिजे? घरी मेले पाहिजे. 1, मुलाच्या समोर मेले पाहिजे. 2, आणि मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून जर माणूस गेला, जी जागा संन्याशाला, जी जागा ब्रह्मचर्याला, जी जागा वानप्रस्थ आश्रमाला, ती जागा आपल्या जाळी तंड्यातल्या बळीराजा शेतकऱ्याला मिळते. परमपद बळ ती जागा मिळते का? मरण्याचं ठरलं पाहिजे. हा, घनश्यामचं बापूचं एक झालं. व्यापार वयाच्या निसर्गाने जुने माणसं फेटा बांधायची, आता पटका बांधायचं राहिलं नाही. हा, आता आणखी पुढच्या काही कालांतराला पटका, ह्याला पटका म्हणतात असं ठेवावं लागणार. हा, धोत्र सुद्धा ना नेसाय ना, ते बांधायलीत अशी चोळ भाया घालून आहे, कट बांधायलीत. बरोबर आहे का चूक आहे? हा, आता जात हे राहिले का? उकड राहिलं का? नाही राहिलं. आता हे संघर्ष म्हणून तुम्हाला ठेवावं लागणार आहे सध्याच्या काळात. पण घनश्याम बापून एक झालं, तांबडा फेटा चांगल्या पद्धतीनं जबरदस्त होत. हा, माझ्याकडे यादी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धोत्राची किती झाली. काही माणसं म्हणतात पटकार, तू इकडे बघ, इकडे
हे अज्ञान आहे. कधी बघा. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगू, हे पहा, हा जे समाज आहे तुमचा, बघा ना, चांगला समाज आहे, उत्कृष्ट समाज आहे. 10 लाख सोहळ्यामध्ये कळलं ना, आपल्या तुमच्या सोनपेठली आपले गोपीनाथरावजी पवार होते ना, 10 लाख सोहळ्यामध्ये नंबर 1 ची दिंडी आज चलते. बघा ना, वारकरी संप्रदायामध्ये सिंहाचा वाटा आहे तुमच्या समाजाचा. चला, राजकीय क्षेत्रामध्ये मुलाचा वाटा आहे. बघा ना, आज भक्कल समाज झाले, कधी लक्षात ठेवा. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक झालते. ती मारोतराव महाराज दस्तापूरकरांचं दर्शन त्यांनी घेतलं. कधी लक्षात ठेवा. हा, म्हणून मलाही वाटलं बाबा इथं कीर्तन, पत्रिका बघितली मी म्हणलं इथं काय होतंय की कुठून भजने आणते, समाज कसा येईल, हा काय निळल. अहो, चांगल्या गावाचं नाक धरलं गाडी दाखवली. बघा ना, नंबर 1 चे महाराष्ट्रातले गाजलेले मृदंगे आणि सुंदर या पायी वारकरी शिक्षण देत होते मुलं. आणि रगड चांगल्या पद्धतीने झालं का नाही, जे कोणाला जमत नाही, बरोबर आहे का, आमच्या रामभाऊ जाधवनं घडून दाखवलं. कोणाला मळमळ कराले, ते कसं व्हाले, काही माणसाचं नाव घेतलं, त्याचं नाव घेतलं, तू का माझ्या बापाला चापट आणलीस, कमवा धुरा सारला. मी असा मोकळा बोलणारा माणूस. बघा ना, उत्तर माझं बोलणं कळालं ना, आवाज बरोबर करा, करण्याचा आवाज कमी कर. हो, मरणाचा इतिहास सांगितला. बघा ना, आता ज्याला 5 हरिपाठ पाहते आणि 300 वेळा नेमानं वाचतो आणि महिन्याची वारी करतो, त्या माणसाला इटाळच नाही. बघा, तुम्ही ह्या गटात बसता का, त्याला प्रमाण आहे, नाही त्या विटाळ अखंड सोय. उपाधी वेगळे, जाणीवेच्या, त्याला विटाळ नाही एक. आणि जे महाराष्ट्राच्या सीमेवर गणरेस आहे आणि भारताचं चिन्ह आहे ना, मपो मिलिटरी मेन, जे लोक आहेत ना, तेव्हा त्याला मरण म्हणत नाही, त्याला वीर मरण म्हणतात. त्याला कोणतं मरण? वीर मरण. त्याचा इटाळच नाही. आणि जे लहान लेकरं मरतात ना 1.25 महिन्याच्या अलीकड, तेव्हा त्याचा इटाळ. मग आता तुम्ही अभ्यास करा, इटाळ कोणाचा नाही. आपल्या जीवनामध्ये इटाळ घडू नये अशी काहीतरी योजना करा, असं पाऊल टाका, निर्व्यसनी बना, गळ्यात माळी घाला, चांगल्या पद्धतीने वागा, देव धर्म देश वार्ड गाव अंगण आणि आरोग्य सांभाळा. हिची काळाची गरज आहे. समाजाचा विचार करू नका, जातीचा विचार करू नका, युट्यूब चॅनल टीव्ही ऐकू नका. आपलं गाव आणि आपलं वार्ड कसं सुधारायचं आणि विकास आपल्या गावाला कसा आणायचा ही अत्यंतची गरज आहे. गरज आहे काळाची. बघा ना, आता तुम्हाला एवढं सांगितलं बेटा, बघा ना, म्हणून आपलं कीर्तन कुठं चाललंय. तू खूप पारायण उपदेश करण्यासाठी रंग घेतला. बर काय घेतला? रंगी रंग रे श्रीरंगे. आज पहिल्या काळातल्या आपल्या बाया, आपली माय, आपली बहीण आणि आपली मुलगी, आपण जर शिरसाळ्याला निघालो परळीला बीडला तर सांगायचे आपण एक करा, कपडा हलका आणा, कपडा फाटला पाहिजे आणि कपड्याचा काय येत नाही पाहिजे. नाही माझ्या नाराज आहे तुम्ही, रेंजच नाही, रेंजच नाही. आणि ते नेमकं पुढे येऊन मी त्याच्याकडे बघालो का युवाई रगड आहेत म्हणून. नाही उत्तर बघा ना. आता माझ्या बाईनं किंमत रंगाला दिली का कपड्याला दिली? कशाला दिली? कशाला? रंगाला दिली. बरोबर आहे ना बाबा? काय आवडला? रंग आवडला. मला तुमचं गाव कोणतं आहे? हिवरा. वा, तुमचं वय का आहे? 55. मला 2 मिनिटात सांगा, तुम्हाला गावाची शपथ आहे, तुम्ही डोसकं काळ केलंय का नखरा केलाय? नाही राग यालाय का? राग याला काय डबल शेवंती करायची का? काय गरज आहे का? स्वभाव बघा ना माणसाचा कसा, स्वभाव कसा आहे बघा. पॅकिंग भारी माल किड का? नाही बरोबर आहे का चुक आहे?
का डोसक कसं रावटालंय काळ, तोंड कसं रावटालंय पांढर, पण नेमकं तोंड व्हालंय काळ आणि डोसक व्हालंय. हे खेळ आहे बघा. कोणाला घर वाटालंय रोडवर राहावं, कोणाला घर वाटालंय शहरला राहावं. बरोबर आहे का चूक आहे? स्वभाव आहे. मग महाराज किती हुशार होते. तुकोबार आहे, तुकोबार आहे म्हणले समाजाला रंग आवडायला, कळला का? मग महाराजांना दृष्टांत कसा दिला? रंगी रंग रे श्रीरंगी. मग ह्या रंगात रंगण्यापेक्षा एक कर राजा, दादा, अरे माझे भाऊ, एक कर देवाच्या रंगात रंग. जनाबाई गाडी उचलली. काय करता माईक वाल्याला? वळले वळले बैल पुढी चांगलं म्हणलं नाही, प्रमाण म्हणलं आणि प्रमाण लागलं बरं. हा असं वाटायला खिशात ते 500 रुपये द्यावे, पण तुम्ही गोसायचं घेत नाही. द्याचे द्याचेत का? मला 100 रुपये देते. उत्तर बघा, नाही नंबर आहे प्रमाण दिले. रंगाला या रंगी बघा ना, उत्तर आपल्या रंगावर चाललंय बरं प्रमाण. आता उत्तर बघा, आमच्या गंगाखेडच्या जनाबाई म्हणतात, देवा एक करा माझा रंग, माझा रंग तुझे बरोबर आहे का चूक आहे? नाही पहिल्यापासून घेऊ का? नाही टाइम वाढला तर वर टाइम तुमच्याकडे बरं. गोष्ट बोलणारा माणूस कधी बघा. आता रंगावर एवढे प्रमाण दिले ना, अभंगाचं चरण बघा, बघा ना, रंगी रंग रे श्रीरंगी. बर पुढे काय उडलासी पतंगी. कीटक कळालं ना तुम्हाला? दिवा जर लावला, ज्योत जर लावली, त्या किड्याला वाटते खालाच फळ आहे. कीर्तन कळालं ना? त्याला दिसतोय फळ, पण खाला गेलं की मरत. बघ मरतय का नाही? त्याला प्रमाण आहे. पतंग दिप्पा आलिंगन,
अचूक तयाशी तेथे मरण. ज्ञानोबराची भाषा. त्या किड्याला काय वाटतं ते काय वाटतंय? पहिले दिवे होते ना, रॉकेटचे दिवे होते. आता रॉकेटचे दिवे राहिले बटन सध्याच्या काळामध्ये. आता लाईट झालंय, लाईटला किडे यायलेतच ना. हे तर तुम्हाला कळाले. आता हे काही गोष्टी आम्हाला पद्धतशीर सांगावं लागेल जुन्या माणसाला. हा, आता हे राहिलं नाही. पहिले आंघोळीच्या गोळ्या होत्या का? आता आंघोळीच्या गोळ्या निघाल्या. लबाड नाही हो, जेवायची मशीन निघाली. बटन दाबायचे. काळ सुधारला. आपलं कीर्तन कुठं चाललंय? रंगी रंग रे श्रीरंगीन काय भुलला अशी पतंगी. नुकसान दिला. एक करा, संसारात रंगू नका. संसार करा हो. हा, संसार करू. संसार बाधक नाही. हा, कीर्तन कळलं ना? संसारी असावे, आसवनी संसारी. तुम्हाला एकाही संतानं सांगितले संसार करून मी त्याला मर्यादा ठरलेली. हा, मर्यादा ठबाळली. या बा ती जागा सगळ्यालाच मिळते. पाचे अंगणी उतरते, पाचे अंगणी उतरते, पाचे अंगणी उतरते, पाचे अंगणी उतरते, देखा गुंतो मेरा हाथी, देखा गुंतो मेरा हाथी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. देणं घ्यायला ना आम्हाला हैदराबाद बँक आहे. पैशाला कमीच नाही. मी साधा माणूस. तुम्हाला मी सांगू का, मी संस्थेतला माणूस नाही, चिंतन केलेला माणूस नाही, अभ्यास केलेला माणूस नाही. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मराठा समाजामध्ये श्री गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर त्याच्या सवासामध्ये मी 10 वर्ष राहिलो. आणि त्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये टाकणार. मला येत काही नाही, पण एकही दिवस रिकामा नाही. साधा माणूस. हा, आणि पुन्हा आता महाराज प्रमाणाला मला बघायचं कामच नाही. हे बा, महाराजाच्या कीर्तनला येणं म्हणजे समाजाचं नुकसान आहे. महाराजच्या कीर्तनला येणं म्हणजे कुणाचं नुकसान आहे? समाजाचं. मला 2 मिनिटात सांगा, तुम्हाला याचं चिंतन करतो. उदाहरणामध्ये तुम्ही जर कीर्तन तिकडं जर केलं असतं तर हजारो लोक ऐकत होते ना, रगड माणसं जेवत होते. बरोबर आहे काय? चांगलं झालं का बरं झालं? चांगलं. हा, पण एक आहे, ही काळाची गरज आहे. महाराजाच्या कीर्तनाला आला पाहिजे, कुणाच्या घरी आलं पाहिजे. हे काळाची गरज आहे. एकमेका करू सध्या राहिलं नाही. आमची माती, आमची माणसं, या असला पसारा चाललाय बघा सध्याच्या काळात. पण चांगलं झालं. कसं राहिलं पाहिजे? पक्षी उतरती, पक्षी अंगणी उतरती. किती राहायचं नाही. येतात, बसतात, उडून जातात. एसटी याच्या अगोदर पिशवी घरून तयार राहावं. कर्मान बंधानं ना कळे. काय करायचं मला सांगा ना. कमळाचं आदित्य कमळ
जळी जळीशे. तुम्ही वही सांगितली पण त्याच्या वाद्याचा खणका देणार नाही. हा, हा, सत्यवादी करी. संसार सकळ आलिप्त खबर नाही. खासच गाव भेटलो मलाही वाटलं गव्हाच्या रानात कार्यक्रम आहे, उपट्या भुईमुख करून निघून जावं. हा, पण असली माणसं म्हणजे उपट्या भुईमुख कसं जमल पसरी आहे. उपट्या कसं जमल. उत्तर बघा आपलं कीर्तन कुठं चाललंय. कार्यक्रम असे करा हे बघा. समाजाचा विचार करू नका. जातीचा जात वीत गोत जातीचा विचार करायचा नाही. हा, कुण्या जातीत जन्मलंय त्याचा विचार करू नका. त्याच्या कृतीचा आणि भावनेचा विचार करा. सावतोबा महाराज माळी समाजामध्ये जन्माले खुरपिलं पण त्याची भावना देवाची होती. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तुका म्हणे नाही जाती सोने कामा, तुका म्हणे नाही जाती सोने कामा, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. बघा ना, तुका म्हणे नाही जाती सवे काय काम. गरज. आज एवढा समाज हे समाज बघा नका, याची भावना बघा, कृती बघा. हा, कबीराच्या मागे बघा ना, सज्जन कसा घ्या निकू लागे मामा. बघा ना. आज एवढ्या साळी तंड्यावर एवढं वैभव म्हणजे 61 वर्षामध्ये मी गावात कीर्तन बघितले हो. पण तंड्यावर एवढा समाज मुंबई पडली वेळे महाराज. हा, असं वाटायला की सोडूच नाही कीर्तन 4 पुरी. हो पण आहे महाराज. हा, रामभाऊन चांगलं निवेदन लावलं. कोणालाच फोन देत नाही. एका फोन मध्येच म्हणलं माणूस बोलणार सुशिक्षित दिसायला गडी म्हणलं. पण समाजाचा आम्ही विचारच केला नाही. म्हणलं यस म्हणले नोच हुंड्या चोला का कसार बसत. त्याचं काय अहो, स्वयंपाक चांगला झाला तर माणूस चुरून खाते. माणूस मला पुढे जायचं नाही त्या गेवराईकडे 2 बांधून नेते. बरोबर आहे का चूक आहे. आणि मीठ जर खरड झालं तर खमंगर जाटल्या वाढवून घेते. बरोबर आहे का चूक आहे. आता 12 वाजले. संसार करा, कळलं का. मुलाबालाचा सांभाळ करा, सज्जन शेती करा, अट्टासानं घर बांधा आणि होता होईल तितकं निर्वेशनी बना. निर्वेशनी बना. हा, कोण्याही माणसाला उठून या इकडं पत्रकार परिषद घेऊन. हा, कोण म्हणतंय मांस आपला खाची वस्तू आहे म्हणून, कोण म्हणतंय दारू रुपयाची वस्तू आपली आहे म्हणून. ये इकडे इकडे वट. सांगा ना. मांसार न करावा ज्याचे जन्मताने डोळे बंद आहेत त्याला मांसार करायचा. कुत्र, मांजर आणि वाघ जन्मताने डोळे कसे बोला बंद आहेत. ज्याचे जन्मताने डोळे बंद असतात ते होटानं पाणी पित नाही, ते जिभीनं पाणी पिते. कुत्र कशाने पाणी पिते. सारे का येऊ नाही. बरोबर आहे का चूक आहे. आता तुम्ही आम्ही कशाने पाणी पिता. पट्टानं. कधी लक्षात ठेवा, आज जरी तुम्हाला कळालं नसल मागील केले अवघेची वाव बाप रुक्मादेवीवरू मागला विचार करायचा नाही. आज कीर्तन ऐकलं ना तिथून पुढे सावध झालं पाहिजे. आणि होता वळते की आपल्या जाळी तंड्यामध्ये पुढच्या वर्षापर्यंत 10 तरी वारकरी तयार झाली पाहिजे. कार्यक्रम चांगले केले पाहिजे. शेती आणि बीड जिल्ह्याला भाग्यवान आहे तुम्ही, लई भाग्यवान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ एक काय ज्योतिर्लिंग. हा, कधी बघा पवित्र आहेत आपण, लई मोठे माणसं आहेत आपण.
बघा ना, पुन्हा स्वतः पांडुरंगाने अवतार धरलेला जिल्हा म्हणजे बीड. चांगल्या पद्धतीनं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ आणि जेथे हरीचे दास मातीमध्ये. पुन्हा चंद्रभागे प्रमाण, इंद्रायणी प्रमाण, गोदावरी जवळच आहे. ऐका नाही, म्हणून स्नान करा, निर्वेशनी बना, माळी घाला चांगल्या पद्धतीनं आणि विकासाची गंगा येऊ द्या. हा आता दृष्टांत काय झाला, रंगी रंग रे श्रीरंगी आणि काय भुलला अशी पतंगी. अभंगाचं एक चरण क्लिअर झालं. भुलू नका, हा काही करू नका. बरं महाराज का एवढी हुकुमशाही का तुमची, एवढा आग्रह का, तुमचा दबाव का, हा तुमचं एवढं बोलणं का बुरा मला का. त्याचं एक सांगायचं, ही गॅरंटी नाही, त्याची गॅरंटी नाही. बर काय गॅरंटी नाही असं म्हणणं वेगळं, ते तुकोब बराया अभंगाचं द्रुप. शरीर जायाचे ठेवाने, बरोबर आहे का चूक आहे. बघा ना या बाई अभंगाचं दुसरं चरण भजने चांगले भेटले नंबर 1. हा कधी लक्षात ठेवा, हे कळालं पाहिजे सत्यातल्या कार्यक्रमातल्या सगळ्या लोकांना. हा या पा देशाचं संरक्षण मिलिटरीवर आहे आणि कीर्तनकाराचं संरक्षण भजन्यावर आहे. काय का वय कधी लक्षात ठेवा. हा कधी लक्षात ठेवा. मला 2 मिनिटात मी उत्तर सांगा. मी तुमच्याशिवाय जीव देणार नाही आणि तुम्ही मला जीव देणार नाही, पण आपल्या दोघांसाठी सीमेवरला जवान प्राण देणारा एक व्यक्ती ही गरज आहे सध्याच्या काळाची. हा भजने चांगले पाहिजे. हा मोकळ्या मनानं या लग्नामध्ये नवरदेव आणि सकोन्या नाराज झाला नाही पाहिजे. सत्यामध्ये महाराजांना भजने खुश झाले पाहिजे. किती भरले 5,000 न्यासा माणसं पाहिजे. काय कुचके म्हणजे ना भजण्याला पैसे पाहिजे. तू इकडे बरं ही वस्तुस्थिती आहे मला सध्याच्या काळात. आणि काही भजने पुढे का जाईना म्हणायचं कळच ना. सरळ गेल्यावर काठी घेऊन येते. भजने हास्य पाहिजे, सर्रप निघणं आणि मुंडक्यावर काठीचा ठाका, महाराज बोलणं आणि त्याच्यावर फायरिंग येणं. किती पैसे घ्या आणि काही भजने 200च्या पुढे जायच नाही. पाण्याचं नारळ पोता आणून ठुल्यानं 200 रुपये. बाकी किती दिले हो तुम्हाला रामभाऊनं? 200. 200. ह्या नवऱ्याकून 500 घ्यायला पाहिजे. काय केलं हा लक्ष्मीचं पिल उभा राहिलं उभा राहिलं. बरोबर आहे का चूक आहे. हे बा वाजविणार चांगला भेटला, वाजविणार भेटतात, लावणार भेटत नाही. लावणार वाजविणार भेटला तर कशीच मला थापट टाकीत नाही. चांगलं नियोजन लावलं चांगल्या पद्धतीनं. आता काही काय म्हणते हा कुठं भजन येणार महाराजाचं हरामाचं आहे. कोण्या माणसानं उठून याचं आजचं कीर्तन फुकट रामभाऊ. इकडे कोण्या माणसानं उठा आणि मृदंगाच्या पाठीला हात लावा. तिथं शर्टन बनीबली झाली का लावा हात उडा. बरोबर आहे का चूक आहे. कष्ट हरामाचं आहे का घामाचं आहे? हा कशाचं हा नाही का हराम. एकच झाले माणसाला कळ
जाणारच ना. कधी बघा तुम्ही, हा सत्यात माणसं असे याचे की सत्याची पट्टी जमा करायची आणि बघून येऊन बकेट घ्यायची. हा बकेट बैल पाणी पाजवायला आणि टोपल्याच्या बायकोला पापू. हे असलं नको. चांगल्या पद्धतीनं छान हे पा नंबर 1 भजने भेटले. बरं महाराज एवढी हुकुमशाही का तुमचे? एवढं तुम्ही दाबून का समाजाला बोलायली त्याची गॅरंटी नाही. काय गॅरंटी नाही? तुम्ही आले तयारी करा. का शरीर जायचे ठेवणे. शरीर जाणार जाणार. मला 1 मिनिटामध्ये उत्तर द्या. आपल्या गावच्या शाळा बदलल्या का विद्यार्थी बदलले? काय बदलले? शाळा त्याच आहेत. काय बदलले? विद्यार्थी बदलले. माझं बोलणं कळालं ना? माझं बोलणं कळालं ना? ग्रामपंचायत बदलती का सरपंच बदलतात? सरपंच बोला. हा सरपंच बदलतात. विधानसभा बदलती का मुख्यमंत्री बदलतात? मुख्यमंत्री बदलतात. बरोबर आहे. विधानसभा तीच राहते ना. हा बरोबर आहे का? मग आता 2 मिनिटात आहे का? माणूस जसं हे बदलत आहे ना तशी शरीराची गॅरंटी नाही. शरीर जायचे शरीर जाणार. हा तुम्ही जाणार मी जाणार. हे शरीर आहे बघा ना. हे पंचमहाभूताचं शरीर आहे. आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी. या पायी आप म्हणजे पाणी तेज याचे पृथ्वीचा भाग हे ना हे जाणार. आता मुक्ताबाई आकाशामध्ये गेल्या. ज्ञानोबराया समाधीमध्ये गेली. तुकोबराया विमानातून गेली. नाथ महाराज समाधीमध्ये गेले. हे पंचमहाभूताला पण शरीर दिलं. हे जाणार आहे. शरीर जायचे ठेवणे. घरीशी अभिलाष काहीच करायचं नाही. कोणी काय बघा. हे तुम्हाला दुसरं चरण संपलं वेळेच्या अभावी. स्वयंपाक तयार आहे. जेवणारे तयार आहे. आणि किती बोलायचं नसतंय. हा स्वयंपाक होणं कीर्तन सुटलं आणि असे माणसं भटले पुन्हा अशा पंक्ती धरणं. एकच आलं पाहिजे. पुन्हा माणसं येतील काय नाही ना. आता कीर्तन कुठं चाललंय हे पा. शरीर जायचे शरीर जाणार. जाणार कधी? मला 2 मिनिटात सांगा. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर क्षणात जाईल. क्षण कळालं ना तुम्हाला? डोळ्याचं पापण खाली लावून वर जायला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? क्षण. तुम्हाला हरिपाठ सगळ्याला पाठ आहे. देवाची येदवारी कीर्तन कळलं ना? आता तुमच्या पापण्या पडायल्यात का नाही? पडायल्यात का नाही? मी गेला क्षण त्या बाय पडतात पापण्या. आणि पापणी नाही पडली मग तराटा. बघा तुम्ही शिरसाळ्याला जा, परळीला जा की बीडला जा. डॉक्टरला एकच कळतंय. डॉक्टर पेशंट गेला त्या पेशंटकडे पेन काढतोय असं करतो. पापण्या पडल्या अरे म्हणते हाय स्लाईड लावा ट्रीटमेंट सुरू करा. आणि पापण्या पडण्या गेल्या म्हणते संघ कोण कोण आले? पोरगा आले का? बायको आहे का? नाही करा सया. ती कशावर ओळखली त्यानं? हा पापण्या ओळखलं. पापण्या पडल्या पाहिजे सारख्या. डॉक्टरनं कशावर ओळखलं? क्षणात पापलं. कधी बघा. आणि कधी तुम्हाला 2 मिनिटासमोर मरण कोणालाच कळत नाही. कोणालाच मरण कळत नाही. क्षणभंगुर हे जायना कळता. कळतच नाही. ग्रास गिळी सत्ता नाही आती. खलास माणूस जाणार. का नळाची
उंडी घातली लोणी याची उंडी घातली याची उंडी. उंडी मासी पाकडी हे सरे आता इथं कीर्तन करायलो संध्याकाळचं गुत्त घेतलंय पण तिथं जाईल काय गॅरंटी? हा नाव पत्रिकेत राहील माझं नाव पेपर मध्ये येईल. सायळकर जाता जाताच गेली. बरोबर आहे का चूक आहे? आम्ही म्हणलं म्हणजे तुम्हाला गुदगुली होत्या काय तुम्हाला म्हणल्यावर राग येईल. हा आम्ही डाव टाकतो. वकील काय करतोय जबाबदारी आपण घेतोय तसं काम आमचं तुम्हाला वाटतंय हो नाही उत्तर बघा हे जाणार का नाही कधी लक्षात. आपला विषय काय चाललाय कोणालाच कळत नाही इथं मुद्द्यात फाटा फुटला. मला 2 मिनिटात सांगा माणूस झोपीत खरंय माणूस माझं बोलणं कळलं ना. चोर बैलाला कळतंय का कुत्र्याला? कुणाला? कुत्र्याला कळतंय. कधी लक्षात ठेवा नवीन माणूस आलं की कुत्र काय करतंय? म्हणजे हाय चोर आलेला कुणाला कळाला? कुणाला कळाला? कुणाला कळाला? कुत्र्याला कळाला. माझं बोलणं कळालं ना. आज जाळी तंड्यामध्ये गोवर्धन हिवऱ्यामध्ये येणारा येम कुणालाच कळत नाही पण कुत्र्याला कळाल्याशिवाय राहत. घ्या पत्रकार परिषद शिरसाळ्याला चला बसा गाडीमध्ये. कधी लक्षात ठेवा कुत्र्याला कळतंय माणूस कधी मरणार आहे. तर भुकलं की असं समजायचं आकाळ्यावर आपल्या घरी कुणीतरी नवीन आले आणि कुत्र रडलं की असं म्हणायचं कुणाचं तरी बटन दाबते. माझं बोलणं कळालं का नाही? अहो तुम्हाला 2 मिनिटात सांगू काही माणसायला कळ नाही काय पाणी प्याचं तर लबाड नाही. गाढवं पहिले हुशार होते. शिवाजी महाराजाच्या काळामध्ये राजा छत्रपतीनं 150 गाढवं पोचली होती. किती? 150 गाढवं. कोण पोचले? शिवाजी महाराजांना. का पोचले याचं कारण लक्षात ठेवा. शिवाजी महाराज खिंडीमध्ये घोड्यावर अरण्यामध्ये मावळे आणि सैन्य घेऊन जर निघाले तर पुढे गाढव वाहनायचे 2-3 मावळे. जे पाणी शुद्ध आहे जे पाणी पवित्र आहे आणि ज्या पाण्यामध्ये विष नाही तेच पाणी गाढव पितो. शुद्ध आहे विष नाही पवित्र आहे आणि चांगलं पाणी आहे नितळ आहे थंड आहे आणि शीतळ आहे. ते पाणी काय पित आहे? काय पित आहे? काय पित आहे? तिकडे बघा काय काय पित आहे? काय पित आहे? गाढव पित आहे. गाढवाला कळतंय कोणचं पाणी पितय ते म्हणून शिवाजी महाराजांना काही गाढवं पोचली बघा ना. आणि काही आताच्या गाढवाला कळ नाही भिंगरी कशी प्याची काय नवलय. आणि मग म्हणते सायळकर काही बोलाले काही बोलाय का मी गांजा वळलाय काय माझी गोळी संपली हा सांग ना. हे स्पष्ट बोलतो लक्षात ठेवा. का पोचले तुम्हाला 2 मिनिटात सांगू. राजे छत्रपती माणसाला कळाले नाही पण वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाले. रायगड समाधी शिवाजी महाराजाची आहे आणि जवळ समाधी कुणाची आहे? वाघ्या नावाच्या कुत्र्याची. नसेल गाडी डिझेल टाका चला रायगडला. लबाड असेल तर आजचं कीर्तन फुकट आणि गोष्ट खरी निघाली तर गाडीचा हप्ता भरा. त्याला उठा या शंका असत काही म्हणते बसल्या बसल्या पंक्तीला बसल्या पुन्हा आणलं होतं महाराज बर इकडे बर. हे असं नाही. तू काय म्हणे विश्वास नाही ज्या मनी भावे पुराणे विचार. मला विश्वास नाही ना. प्रत्येकानं बसल्या श्रवण केलंय ना त्याचं मनन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे ग्रंथ पाहिले पाहिजे चांगलं वागलं पाहिजे. कधी लक्षात ठेवा. मला सुंदर वाटलं आलो तंड्यामध्ये जाळी तंड्यात पण असं वाटलं मी शिरसाळ्याच्या गल्लीमध्ये आलो. घर रस्ते माणसं दारा तुळशी त्या चांगलं वाटलं ना. झाले समा एवढंच नाही तुम्हाला सांगू मागील परिहार तेव्हा चांगलं वाटलं भेटल्यामुळे. नाही तर काही माणसाच्या घरी जा की महाराज कुत्री आणि शेळ्या अशी परिस्थिती झाली आहे. पण एक आहे याच्यात सुधारणा झाली पाहिजे. मेहनती उद्योगी कष्टानं जगणारा हा समाज फक्त हा समाज
बघा ना, माळावर उन्हात थंडीमध्ये राहून आता मी हजारो समाजामध्ये पाहतो, गावचे गावही काल नाशिक जिल्ह्याकडे गेलतो, त्या कन्नडकड पूर्ण समाज तुमचा आणि 7 दिवस सप्ताह. वा. नवल वाटलं हो. म्हणलं समाज कोणचा आहे? म्हणले महाराज समाज. म्हणलं दुसरं घरच नाही म्हणले. हा, पण मोठ्या माणसाला खाली बघायची वेळ. बघा ते समाज आहे. इथं करतो म्हणले, हा करतो म्हणले इथली माणसं. हो पाय करतो म्हणाले. वा, म्हणजे फवारणीला गुण यालाय म्हणा की. हा, चांगलं जर नाही तर फवाऱ्यातूनच आल्या. नाही आलो हे असलं नका. हा, सुधारले. एक आपलं कीर्तन कुठं झालंय? शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष ह्याने. आता हे पाय, रंगात रंगा देवाच्या एक, शरीर जाणार आहे 2. देवाकडे जाऊ देत नाही. कारण काही माणसाला म्हणलं का नाही, चला पाराकड, चला पाराकड. ते म्हणते पाराकड. हा, एक माणूस म्हणतोय देवानं काय दिलं, आणि एक म्हणतोय मला देवानं काय कमी केलं. माझं बोलणं कळलं. एक म्हणते देवानं काय दिलं, आणि एक म्हणते देवानं काय कमी केलं. कशाला पाराकडे जायचं म्हणतोय का नाही. हा, एक माणूस शिरसाळ्याला गेलं, मोटरसायकल लावली. हा, हॉटेलला बोलला, ए करच्या. ते मला कुठून आले? गोवर्धन हिवऱ्याहून. एवढी गडबड काय घर समजाले का काय? हा, हॉटेलवाला म्हणाले घर आहे का? घरी आले बायकोना म्हणे काय झालं नाही का भाकर वाढ की? ती म्हणते माय हॉटेल आहे का काय? हॉटेलवाला म्हणाले घर आहे का? आणि घरची म्हणाली हॉटेल आहे का? माझं बोलणं कळालं. श्रीमंत म्हणाले गरीबानं परमार्थ करावा, आणि गरीब म्हणाले श्रीमंतानं करावा. म्हातारे म्हणाले पोरायनं पाराकडे जावं, आणि पोरे म्हणाले म्हाताऱ्यानं पाराकडे जाऊ. कोणीच नाही आमच्या पुढी फरशीन पत्र. काय परिस्थिती. उत्तर बघा ना. आता त्याचे विघ्न सांगितले, त्याचे पॉइंट सांगितले, त्याचे निकष काढले, त्याची सोनोग्राफी केली की अडथळे कोण काढतंय, रोड कोण येऊ देत नाही. मग त्याचे रोग सांगितले, त्याची दिशा सांगितली, त्याचे मुद्दे सांगितले, पॉइंट सांगितले. बरं, अडथळे करणारे गतिरोधक कोण नाही. आता कोणाला वाटायला का कीर्तन करू नये? बरं, त्याचे गतिरोधक कळाला का? एका माणसाला सांगितलं चला की पाराकड. ते म्हणला महाराज 5 पोरं आहेत. पोरं किती? 5. सुना 5, 5 दोन्ही 10, 7 5 3. पुन्हा नातू. हा, महाराज म्हणले हे नाही. बर, मग ह्याची पॉइंट सांगितले, ह्याच्यात किट टाकली. कीर्तन कळालं का? याच्यातले मुद्दे सांगितले आणि याचे निकष काढले. हे कसे मी सांगत नाही, सायळकर अभंगाचं 3रं चरण. परिवार